सुरुवातीला आता जे वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार दिले गेले किंवा प्रशस्तीपत्र दिले गेले त्या सगळ्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो। सरकारी कर्मचारी जेव्हा पुरस्कारित होतो त्यावेळेला विशेष आनंद होतो। याचं कारण एकदा का सरकारी नोकरी लागली आणि त्याच्या युनियनचा मेंबर झाला तो इतकं रिलॅक्स होतो की आता आपलं काही कोणी करू शकत असं आपलं कोणी काही करू शकत नाही असं असतानाही पुरस्कार मिळण्यापर्यंत ज्यांची प्रगती असते त्यांचं विशेष अभिनंदन। आणि इतरांनी सुद्धा जेलसी मनात निर्माण न करता याला मिळालं पुढच्या वर्षी आपल्यालाही कसा मिळेल असा प्रयत्न करावा। खूप अभिनंदन। भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त मी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना या मंगलमय दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेले थोर स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक, विचारवंत, देशभक्त अशा सर्वांचे स्मरण या प्रसंगी करून मी या मंगलमय सर्वांना अभिवादन करतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वातंत्र्यानंतर 77 वर्षाचा मोठा प्रवास देशाने केला आहे। स्वातंत्र्याबरोबरच या देशात राज्यघटनेद्वारा न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये रुजून लोकशाही प्रस्थापित झाली आहे। विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीमुळे जगातील महासत्ता होण्याइतपत भारताची वाटचाल सुरू आहे। भारतातील लोकशाही ही जगात कौतुकास्पद अशी रुजली। आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 142 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आणि जवळ 97 कोटी मतदारसंख्या असणाऱ्या या देशाचं मतदान एकाही लोकसभेमध्ये कुठलीही गडबड नव्हता पार पडलं आणि संपूर्ण देशाने तोंडात बोटं घातली। याचं कारण आपल्या देशाच्या एका राज्याची लोकसंख्या सुद्धा ज्यांची नाही असे जगामध्ये 60 देश आहेत। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या लोकसंख्येत इतकी लोकसंख्या नाही अशी संख्या मोठी असताना ही लोकशाही आपण बुडवली। भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण मागील वर्षी साजरे केले। 75 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला। त्या काळातही देशात अनेक आव्हाने आपल्या पुढे उभी आहेत। त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण होणं आवश्यक आहे। स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्ती नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे मुक्तीचा हक्क व जबाबदारी या जाणीवांचा संगम आहे। ही जाणीव जागृत करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील वर्षभर अनेक कार्यक्रम केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात आले। या उपक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरों को वंदन हे अभियान राबविण्यात आले होते। जग संपूर्ण एक आहे असं मानत असतानाही माझा देश नावाचा अभिमान कुठलाही देश विसरला नाही। माझा देश मोठा झाल्यामुळे जगाला उपयोग होईल तर सर्वे सुखीना संतु, सर्वे संतु निरामया, सगळ्या जगाला सुखी कर असं म्हणत असताना मी सुखी असतो तर जगाला सुखी करणार। म्हणून या गेल्या वर्षी आपल्या देशातल्या नागरिकांमध्ये देशाबद्दलचा अभिमान निर्माण करणारे अनेक कार्यक्रम झाले। मेरी माटी मेरा देशच्या मोहिमेत देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वतंत्र सैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करून त्यांचे स्मरण करण्यात आले। या अभियानांतर्गत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी 75 देशी वृक्ष लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात आली। देशाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक व शहीद वीरांच्या नावाचे शिलाफलक तयार करून गावागावात लावून स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्यात आले। तसेच मागील वर्षापासून यंदाही देशभर हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत आहे। भारताचा राष्ट्रध्वज हा देशाचे सार्वभौमत्व, अखंडता, एकात्मता व एकतेचे प्रतीक आहे। समस्त भारतीय नागरिकांचा अभिमान व अस्मिता आहे। त्यामुळे देशभक्ती व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले। स्वातंत्र्य व लोकशाही मूल्यांची जोपासना करतानाच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी विविध योजना उपक्रमांचे अंमलबजावणी करण्याचे शासन प्रशासनाचे कर्तव्य असते। त्यानुसार लोकाभिमुख योजना निर्माण करून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत। शासन, प्रशासन, संस्था व नागरिकांच्या सर्वांगीण प्रयत्नांनी आपण सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहोत। समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रिया शासनाने घेतली आहे। शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून
या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य लाभणार आहे. हे क्रियापद आता बदललं, लाभायला सुरुवात झाली. कालपासून अकाउंटला पैसे यायला सुरुवात होती. राज्य शासनाची ही महत्वाकांक्षी योजना असून या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नावनोंदणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी 24/7 24/7 तास मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास 2,000 महिलांच्या फोनद्वारे समस्या सोडवल्या असा मदत कक्ष स्थापन करणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4,150,000 महिलांची नोंदणी झाली. आतापर्यंत सुमारे 3,80,000 अर्जांना मंजुरी देण्यात आली. या भगिनीला रक्षाबंधनाच्या मुहूर्तात पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचा लाभ वितरित देण्यात येणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 17 तारखेला पुण्यामध्ये याचं राज्याचं लॉन्चिंग आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पुण्यातून ही योजना लॉन्च करणं म्हणजे अकाउंटला पैसे पाठवायला सुरुवात करणार आहे. एक व्यावहारिक मुद्दा आला की पुणे जिल्ह्यामध्ये 17 तारखेला करणार असाल तरी सुद्धा 15 ऑगस्टपासून महिलांच्या अकाउंटला पैसे द्यायला सुरुवात झाली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे पाठवताना RTGS मध्ये वेळ होतो आणि रक्षाबंधन हे त्याचं जर महत्त्व असेल, रक्षाबंधन हा त्याचा संदर्भ असेल तर त्याच्या आधी पोहोचले पाहिजे. तर कालपासून खूप महिलांना अकाउंटला पैसे द्यायला सुरुवात झाली. 17 तारखेनंतर तर ज्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आणि ज्यांचं बँक अकाउंट हे आधार लिंक झालं व्यवस्थित अशा सगळ्यांना 1 कोटीपेक्षा जास्त आणि तोपर्यंत 17 तारखेपर्यंत आणखी ही संख्या वाढत जाईल. कारण ह्याच्यामध्ये त्या महिलेची पण जबाबदारी आहे की तिने आपलं बँक अकाउंट हे आधारशी लिंक केलं पाहिजे. एक लाडकी योजनेअंतर्गत गेल्या आतापर्यंत महिला बालविकास सुमारे 1,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य सुरू आहे. महिला बालविकास वगैरे सर्व कार्यालय महिला बालविकास भवन हे एकाच छताखाली आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना महिला बालविकास विभागाच्या असलेल्या सर्व योजनांचा लाभ घेणं सोपं होत आहे. एक दुसरी मोठी योजना सरकारने घोषित केली, ज्याचं नाव दिलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ज्याला 10वीला 6,000, 12वीला 6,000 आणि ग्रॅज्युएट डिप्लोमाला 8,000 आणि ग्रॅज्युएशनला 10,000 अशी 10 लाख तरुणींना ह्या योजनेमध्ये आपण काम देणार आहोत. ITI 12वी पास, ITI पदव्युत्तर पदवीधरचे सर्व अभ्यासक्रम होणार आहे. या क्रांतिकारी निर्णयाची अंमलबजावणी चालू वर्ष 2004 सुरू करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात येऊन 3-4 हजार लोकांना बहुधा येऊन आपण वेगळ्या सरकारी खात्यामध्ये नोकरी दिलेली आहे. नोकरी म्हणण्यापेक्षा प्रशिक्षण म्हणून नोकरी म्हटलं की पकड के रखेंगे, इसको आगे तक चलाओ, तो आगे भी चलेंगे. ते अभी तो प्रशिक्षण आहे. सामाजिक न्याय व विशेष आयोगामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही महाराष्ट्रात पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाली. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही केंद्राची योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई केली जाते. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक भेटी करण्यासाठी सहाय्य करण्यात येते. श्रवण यंत्र, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड गाडी उपकरणे खरेदी करण्यासाठी 5,000 3,000 रुपयापर्यंत डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम जमा करण्यात येते. या योजनेच्या दिल्यानंतर 2,460 प्राप्तकर्त्यातून लाभार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत तृतीय पद्धतीच्या हक्काचे स्वरूप त्यांच्या हातात काम मिळवणं ही खूप युनिक आहे. आपण बऱ्याच वेळेला प्रशासनाला दोष देतो, पण प्रशासन प्रोएक्टिव्हली स्वतःहून पुढे येऊन ज्या गोष्टी करते त्याचं आपण कधी ॲप्रिसिएशन करत नाही, अभिनंदन करत नाही, कौतुक करत नाही. तर जिल्ह्यामध्ये 24 तृतीयपंथी आहे ना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. राज्य शासन एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना त्या वर्षापासून राबवतात. या योजनेअंतर्गत मेडिकल इंजिनिअरिंगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रकमेच्या 50% ऐवजी 100% शुल्क माफीचा लाभ मंजूर करण्यात येत आहे. काही कॉलेजेसमध्ये हे होत नाही आहे. आम्ही त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. आता एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आपण कॉल नंबर दिला आहे, टोल फ्री नंबर, आणि एकेका तासाला 300 मुली त्या टोल फ्री नंबरचा उपयोग करता आहेत. प्रत्येक जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की त्या जिल्ह्यात एक तरी कॉलेज असं सापडलं की जे फी मागताय तर त्याच्यावर तातडीने कारवाई करा. अमरावती येथून, कारण त्यांना आपण सप्टेंबरच येणार होतो, त्यांनी काय स्वतःच्या तिकीटून टाकायचे नाही. 4 महिने वाट पाहिली नसेल तर कॉलेज बंद करून टाका.
आणि 4 महिने सुद्धा तुमची अडचण होऊन बँकातून तुम्हाला विना कारण लोन मिळण्याची व्यवस्था केली. तरी पण ही जर पद्धती असेल की मुलींकडून आम्ही 100% पैसे आता घेतो, सप्टेंबरात तिच्या अकाउंटला जातात, तिच्याकडे पैसे असते तर स्कीम तिला काढायची. तर सगळ्या जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थांना मी आज महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून सूचना देतो, वॉर्निंग देतो, ताकीद देतो की हे आम्ही पकडून देणार नाही. अमरावती इथं विमानस्थळ सुरू होण्यादृष्टीने बेलोर विमानतळाचे काम गतीने सुरू असून विमानतळ इमारत निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते जातीच्या वेळी विमानतळाचे आवश्यक सुविधा निर्माण करणे लवकर अमरावती सेवेमध्ये बेलोर या अत्याधुनिक विमानतळ सुरू होणार आहे. तुला माझा त्रास होतो की मला नागपूरला जाऊन नागपूरहून इकडे यायला 3 मिनिटं जात आहे, 3 मिनिटं आहे. अमरावती जिल्ह्यातील अक्कलपुरातील चिमणी मिल पुन्हा सुरू करण्याचे राज्य सरकार आर्थिक सहकार्य करत असून त्यामुळे मिलमधील कामगारांना लवकरच दिलासा मिळणार. मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून होती. आपल्या जिल्ह्याचं भाग्य असं की लीळा चरित्रासारखं आद्य मराठी ग्रंथ लिहिल्या गेलेला लेखक की महानुभाव ग्रंथाच्या सोबतच मराठी भाषेची काशी आहे. तेथील मराठी विद्यापीठाचे काम गतीने सुरू आहे. कुलगुरू पण अपॉइंटमेंट परवा झाली आणि बहुधा या महिन्याभरामध्ये काही छोटे छोटे कोर्सेस मराठी विषयाला थोडं सुरू होते. आदिवासी बहु मेळघाटी लागलेले जेवण सवय तसेच सर्व शासकीय योजनांचे सुधारणामध्ये 1 दिवस मेळघाटी विषय बोला. मी पण आज दुपारपासून उद्या दुपारपर्यंत 24 तास मेळघाटी चाललो आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2025 पर्यंत $5 ट्रिलियन करण्याचे केंद्र उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $1 ट्रिलियन मूल्याचे करण्याचे महाराष्ट्र उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्ण निमित्ताने जे आर्थिक वाढीचे सर्वसमावेश असावे या नोकरीसाठी जिल्हा स्तरावर वरपर्यंत पोहोचवा या उद्देशाने जिल्हा धोरण आराखडा तसंच डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन आराखडा जिल्हा प्रशासनाने प्रतिष्ठित कोकणी स्पर्धी समितीने त्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला, तो प्रवासित केला. आपण आता अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये मंजूर नियत वेळापैकी किमान 25% निधी जिल्हा विकास आराखड्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी वापरावे. म्हणजे नुसताच रिपोर्ट केल्याने आपण नियोजनमध्ये 25% पैसे हे त्या सूचनावर आपण खर्च करणार आहोत. मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रादेशिक लॉजिस्टिक हब अमरावती बंदराची 300 दामोदर उभारण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत यावेळेला आपल्याला जास्त पैसे मिळाले आणि त्यामुळे टोटल जो आपला प्लॅन झाला तो सर्वसाधारण 474, अनुसूचित जाती 102 आणि आदिवासी 103 कोटी 59 लाख असे 680 कोटी 59 लाख निधी मंजूर झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार 50,000 योजना निवडण्याचे शासन धोरण आहे. उसके अनुपात में यहाँ भी अपॉइंटमेंट करो ताकि गाँव तक ये बच्चे जाएंगे, उनको पैसे मिलेंगे 10,000 रुपये, लेकिन लोगों को योजना की जानकारी हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.